नमस्कार मित्रांनो. कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हवा असतो तो आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास हा कसा आपल्यामध्ये जनरेट होतो, डेव्हलप होतो किंवा आपण आत्मविश्वास कसा मिळवू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी लागणारी जी कला आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य किंवा आपण जे संभाषण करतो ती भाषणाची कला. तर ते संभाषण कौशल्य आपण कसं वाढवू शकतो? त्यासाठी आपल्याला काय-काय गोष्टी आवश्यक आहे, की जेणेकरून आपण ज्या क्षेत्रात जाऊ, त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीशी फक्त आणि फक्त सकारात्मक पद्धतीनं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, ज्यावेळेस आपण स्वतःशी संवाद साधतो, त्यावेळेसही आपलं संभाषण कौशल्य हे वाढू शकतं. नंबर 3, स्वतःला ऐकण्याची कला ही विकसित करा. ज्यावेळेस आपण स्वतःचे शब्द स्वतः ऐकतो, त्यावेळेसही आपलं संभाषण कौशल्य हे वाढत असतं किंवा इम्प्रूव्ह होत असतं. त्यानंतर आपण आपल्यापेक्षा मोठे आदराने, वयाने किंवा पदाने जे व्यक्ती आहेत, त्यांचं निरीक्षण करा. ते कसे बोलतात, कसे चालतात, ते एखाद्या सिच्युएशनमध्ये कशाप्रकारे निर्णय घेतात. एखादी क्रिटिकल सिच्युएशन आली, की त्यामध्ये ते कशाप्रकारे संभाषण करून त्या क्रिटिकल सिच्युएशन मधून बाहेर येतात. तर या गोष्टी छोट्या-छोट्या आहेत, पण आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप अशा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतंही कार्य करताना त्यामध्ये अडथळे येणारच. अडथळ्याशिवाय कोणतेही कार्य हे सफल होत नाही आणि ज्या कार्यामध्ये अडथळे येतात, त्याच कार्यामध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळू शकतं, एवढं लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद. असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, माझ्या व्हिडिओजला लाईक करत राहा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.